शेवटच्या ग्रुपमधील अजून एक महत्त्वपूर्ण मॅच गोलंदाजीसाठी शरद पाटील. आयोजक संघ जिंती ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती एका चांगल्या ड्रेसिंग किटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पिंक कलर प्रेमाचा रंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या जर्सीमध्ये गोलंदाजीसाठी शरद पाटील, एक तेस्तरदार गोलंदाज. फलंदाजीसाठी सतीश काटेकर आणि नॉन स्ट्रायकरला आपण पाहतो योगेश काटेकरवाले संघ देखील चांगला. एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. शरद पाटील पहिला चेंडू हाताळण्यासाठी. चांगला चेंडू दर्जेदार चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर गुडलेन स्पॉट वरून चेंडू निघून जातो. विकेट किपर इंद्रजित पाटील यांच्या हातामध्ये. कोणती धाव होत नाही या चेंडूवरती. शरद चांगला चेंडू, अजून एक जबरदस्त चेंडू. एक चेंडू निर्धाव जातो तसा टाळ्यांचा आवाज वाजतो, कारण आयोजक संघ आहे. आयोजक संघ म्हटल्यावरती तुम्हाला प्रेक्षक थोडे जास्त पाहायला मिळतील, गावकरी तुम्हाला पाहायला मिळतील, सपोर्टर तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या घरच्या समर्थकांच्या समोर खेळण्यात आज जिंती संघ कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. शरद अजून एक चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अनिकेत पाटील त्या ठिकाणी आहे, जखमी आहेत, परंतु आपल्या संघासाठी नेहमीच 100% देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत असतो. एक चेंडू, एक धाव मिळते या चेंडूवरती. तिसऱ्या चेंडूवरती अजून एक चांगला चेंडू, यॉर्कर बचा चेंडू होता, रनआउटची संधी, परंतु शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी एक धाव अजून एक मिळली जाते. शरद पाटील चांगला फटका, स्क्वेअर कटचा चांगला फटका, परंतु डीच्या क्षेत्रामध्ये जातो. एक धाव अर्जित होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी शरद पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे, धावा झाल्यात अवघ्या 3. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर स्वरूपात एक धाव मिळेल. पंचांचे हात फैलावत आहेत. समांतर आणि एक धाव मिळेल अवांतर. धावसंख्येत बदल, धावसंख्या होते 4. मोठे फटके येणे गरजेचं असेल, कारण अजून जर पाहिलं अक्षय काटेकर सारखा फलंदाज आहे, गणेश काटेकर, अक्षय काटेकर सारखे फलंदाज या ठिकाणी संघामध्ये अवेलेबल आहेत. एक षटकाची समाप्ती होते, पहिल्या षटकाची सांगता होते. बिनबाद 4 अशी सुरुवात. गोलंदाजीसाठी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी अमोल. पहिल्या चेंडूवरती क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी अमोल. या ठिकाणी थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मिळतील या फंबलचा फायदा घेऊन. 2 धावा. धावसंख्येत बदल, धावसंख्या होते 6. अमोल
चांगला फटका या ठिकाणी गॅप मध्ये शॉट आहे, वन बाउंस सीमारेषे बाहेर जातोय, चौकार. योगेश यांच्या बॅटमधून एक आकर्षक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 10 आकड्यावरती. 30च्या आसपास ही धावसंख्या जाणं गरजेचं असेल सामना जिंकण्यासाठी. जिंती संघाचा विचार केला, चांगली फलंदाजी जी आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते जिंती संघाचा विचार केला तर. गोलंदाजसाठी अमोल लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फुलटा चेंडू या ठिकाणी क्षेत्र निवडले, कव्हर, एक धाव मिळेल निश्चितच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? होतोय, परंतु खराब क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सागरचा विचार केला, अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत, परंतु यावेळी मात्र कुठेतरी चूक होते आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. मिळेल अजून एक चौकार, 14 धावा. 14 धावा. योगेश आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, थोडेसे महागडे ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. अमोल ज्या प्रकारे त्यांची लेंथ आहे, लाईन लेंथ आहे, चांगले गोलंदाज म्हणून ओळखले जातात, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी थोडंसं दिशाहीन गोलंदाजी होते. 2 फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्याचा पूर्ण फायदा उठवला योगेश यांनी, 2 चौकार देखील वसूल केले. धावसंख्या बदल, धावसंख्या होते 14, मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. येणारा महत्त्वपूर्ण चेंडू असेल. यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नंतर मात्र चेंडू शूजवरती लागून बॉलरच्या क्षेत्रामध्ये जातोय. कोणती धाव मिळत नाही या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता होईल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकामधील अक्षय सारखा अजून एक चांगला फलंदाज आहे, त्यामुळे तुम्हाला आता मात्र हिटिंग करावी लागेल, हार्ड हिटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि योगेशला निश्चित प्रयत्न करावा लागेल. अमोल जबरदस्त चेंडू, बॅटची बाहेरची कड आणि चेंडू जातो डीच्या क्षेत्रामध्ये. या चेंडूवरती आपल्याला प्रचंड वेग पाहायला मिळाला. वेगाबरोबरच दिशेवरचं नियंत्रण देखील अप्रतिम होतं. लाईन लेंथ अतिशय दर्जेदार होती, त्यामुळे कुठेही मोठा अटेम्प्ट करता आला नाही फलंदाजा योगेश यांना. धावसंख्येत बदल होतो, एका धावेने 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते धावसंख्या. शेवटचा चेंडू, यावेळी फटका चांगला स्टेट डाऊन ग्राउंड कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु शेवटच्या मोमेंटला एक धाव मात्र अर्जित केली जाते आणि 2 षटका अखेरीस काटेकरवाडी बिनबाद 16. गोलंदाजीसाठी अजून एक डाव्या एष्टीचा अप्रतिम यंगस्टर गोलंदाज कपिल. चांगला गोलंदाज आहे, चेंडू हात बरोबर होण्याची कला या गोलंदाजाकडे आहे. मोठे फटके सहजासहजी खेळू देत नाही फलंदाजांना. कपिल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आणि ज्या प्रकारे म्हटलं होतं अतिशय चांगला दर्जेदार गोलंदाज आहे. एकेका डॉट चेंडूवरती टाळ्यांचा आवाज होतोय, प्रोत्साहन देण्याचं काम होतंय प्रेक्षकांच्या माध्यमातून. आयोजक संघ असल्यामुळे तो एक बेनिफिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जिंती संघासाठी. आणि कपिल अतिशय चांगला गोलंदाज आहे, चेंडू हात बरोबर होण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती आपण ते पाहिलं. दुसरा चेंडू या ठिकाणी फटका चांगला आहे, चापट शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय, षटकार. 6 आहे का चौकार, जरा कन्फर्म करा. 6 आहे सर, 6 आहे. 6 धावांचा एक चांगला ब्लास्ट योगेशच्या माध्यमातून. धावसंख्येत होतो बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या धावसंख्ये, 22 या धावसंख्येवरती. आणि योगेशच्या बॅटमधून मला वाटते 18 धावांची दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी, कपिलवरती आक्रमण होत आहेत. यावेळी अजून एक चांगला फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषे बाहेर, एक खणखणीत लाजवाब स्टँड अँड डिलिव्हर, षटकार.
पुन्हा एकदा या ठिकाणी जे बक्षीस आहे सलग 3 षटकार आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये कुणाच्या बॅटमधून आलेले नाही आहेत, ही संधी एक निर्माण झाली आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वपूर्ण बाब कोणती असेल तर काटेकरवाडीची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. कपिल ज्याच्याकडून एका चांगल्या षटकाची अपेक्षा होती जिंती संघाला, तो गोलंदाज मात्र खूपच महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती 2 खणखणी षटकार योगेशच्या बॅटमधून. कपिलच्याच वडिलांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी बक्षीस आहे. शेवटचा चेंडू यार, परंतु या ठिकाणी गती कमी केली आणि हे क्रिकेट आहे. पहिले 2 चेंडू जर आपण जर पाहिलं गती थोडीशी जास्त ठेवली होती, त्याचा फायदा फलंदाजाला मिळाला. या चेंडूवरती गती कमी केली, फिंगर रोल केले आणि बीट केलं फलंदाज योगेश यांना. 28 शेवटचे 2 चेंडू महत्त्वपूर्ण असतील. योगेशच्या बॅटमधून फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे. खराब 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 खराब, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. हा झेल ही एक धाव खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे शेवटच्या मुवमेंटला. 29 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सतीश असेल शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक एंडवरती, तो देखील चांगला फलंदाज आहे, परंतु या मॅचमध्ये म्हणाव्याशी ते फलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेली नाहीये. पाहूयात येणारा शेवटचा चेंडू. 29 ऑन दी बोर्ड. एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे, गोलंदाजी चांगली आहे काटेकरवाडी संघाकडे. शेवटचा चेंडू कपिल याचा. यावेळी फटका चांगला आहे, क्षेत्र निवडले कव्हर, चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स, मारेशिवाय बाहेर येतोय खणखणीत चौकार आणि धाव संख्या जी अपेक्षित होती काटेकरवाडी संघाला 33 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. चांगली चांगली अतिशय चांगली फलंदाजी योगेश आणि सतीशच्या माध्यमातून. हॅलो दादा, इकडे या. हॅलो दादा, इकडे या. सचिन या ठिकाणी बाल गणेश
करण्यासाठी ओळखला जातो. पहिला चेंडू आपण पाहिला, चांगले लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळी चेंडू चांगला आहे, ब्लॉकर बाजूचा चेंडू या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य शेवाळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि एकच धाव अर्जित केली जाईल. चांगली गोलंदाजी होते. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 10च्या आतमध्ये धाव स्कोअर जर थांबवण्यात यश मिळालं काटेकरवाडी संघासाठी तर मात्र या ठिकाणी निश्चितच हावी होऊ शकतो, वरचढ होऊ शकतो काटेकरवाडी हा संघ. गोलंदाज निश्चित चांगले आहे त्यांच्या संघाकडे. सतीश तो आता मात्र पहिल्यांदा रोहित पाटील स्ट्राईक एंडवरती. चांगला चेंडू या ठिकाणी मिड विकेटला भिरकवण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, एक धाव अर्जित केली जाईल. फेकी होते किपरच्या दिशेत आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. 3 चेंडूवरती 3 सिंगल. निश्चितच हा प्रेशर जिंतीवरती जाईल कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके येणे खूप गरजेचं असेल. सिंगलने कुठेही प्रॉब्लेम होणार नाहीये काटेकरवाडी संघाला, त्यामुळे प्रेशर आता मात्र जिंती या संघावरती निश्चित असेल. परंतु प्रेशरमध्ये चांगलं काम इंद्रजितच्या माध्यमातून नेहमीच होत आलंय. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. वेग पाहिला पण या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाज इंद्रजित यांच्याकडे आणि चेंडू होतोय निर्धाव. इंद्रजित पाटील प्रेशर जाणवतोय का? एक मोठा फटका तुम्हाला कॉन्फिडन्स देऊन जाईल. एक कनेक्ट, चांगला बॉल कनेक्ट करणं गरजेचं असेल इंद्रजित यांच्यासाठी. या आणि ह्या चेंडूवरती जे कनेक्शन गरजेचं होतं ते कनेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. इंद्रजितच्या बॅटमधून आपल्या ध्येयक्षीला साजेसा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. खणखणीत लाजवाब स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम षटकार इंद्रजितच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावरती. एक चेंडू शिल्लक असेल आणि खराब चेंडूचा कशा प्रकारे समाचार घ्यायचा असतो हे दाखवून देताना इंद्रजित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पहिले 4 चेंडू पण जर पाहिले अतिशय चांगली लाईन लेंथ होती. हा कुठेतरी लोअर फुलटॉस होता, थोडेसे स्टेप आउट झाले, चेंडूला प्रॉपर फुलटॉस केलं आणि भिरकावून दिला डीप. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू या षटकामधील. शॉर्ट पिचवरचा चेंडू या ठिकाणी संधी होती. खराब क्षेत्ररक्षण विकेटकीपर अरविंद काटेकर यांच्या माध्यमातून. झेल कुणाचा सोडला जातोय तर इंद्रजित पाटील यांचा झेल सोडला जातो. येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच हा झेल कुठेतरी तुम्हाला महागात पडू शकतो. झेल सोडला, एक डाऊट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली डीच्या स्वरूपामध्ये. एका षटकाअखेरीस बिनबाद 10शी सुरुवात होते. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका या ठिकाणी मिडविकेटला, क्षेत्ररक्षण चांगलं होतं या ठिकाणी, परंतु या टाइममध्ये 1 रन पूर्ण करण्यात यश मिळतोय. स्ट्राईक एंडवरती इंद्रजितचं असणं खूप गरजेचं असेल. गोलंदाजीसाठी अक्षय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, धावसंख्येत बदल, 11 धावा धावसा फलकावरती लागतायत. अजूनही 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. इंद्रजित पाटील षटकार देखील खेचला या फलंदाजाने. शॉर्ट पिचवरचा चेंडू, चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते, जबरदस्त गोलंदाजी. आणि इंद्रजितला कशा प्रकारचे चेंडू टाकले पाहिजेत हे अक्षय चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यामुळे ओव्हरपिच, फुलटॉस या ठिकाणी अशा प्रकारचे चेंडू न करता एक बाउन्सरच आपल्याला पाहायला मिळाला अक्षयच्या माध्यमातून. चेंडू आपल्याच बॉलरीमध्ये अडला जातोय, कोणती धाव मिळत नाहीये. जसा एक चेंडू निर्धाव जातोय तसा प्रेशर जिंती या संघावरती वाढतोय, कारण आयोजक संघ आहे. यावेळी फटका बसला. चेंडू मध्ये आदित्य शेवाळे चूक करणार नाहीये, चांगला क्षेत्ररक्षक आहे. धक्का क्रमांक पहिला मोठा. इंद्रजित बॅक टू द पॅव्हेलियन. जबरदस्त गोलंदाजी अक्षयची. जो दुसरा चेंडू हाताळला होता त्यावरती बीट झाला होता इंद्रजित, त्याच प्रकारचा चेंडू हाताळला अक्षयने. बाउन्सरचा मारा केला आणि चेंडू याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, हवेमध्ये उडाला. आदित्य शेवाळे अतिशय चांगले क्षेत्ररक्षक म्हणून गणले जातात. त्यांच्या हातामध्ये झेल देऊन विसावतायत आणि माघारी परततायत इंद्रजित पाटील.
जे जीवदान मिळालं होतं शेवटच्या चेंडूवरती त्याचा फायदा कुठेतरी घेण्यात अपयश मिळतं इंद्रजित यांना. खूप साऱ्या अपेक्षा होत्या गावकऱ्यांच्याकडून, जे पाठीराखे आलेले आहेत जिंती संघाचे त्यांच्याकडून, इंद्रजितकडून, परंतु या ठिकाणी मात्र आता मात्र संघ खूप प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण इंद्रजित सारख्या फलंदाजाचं बाद होणं थोडंसं तुम्हाला कुठेतरी निगेटिव्ह विचार करायला भाग पाडेल. कारण इंद्रजित मॅच टर्निंग खेळाडू, मॅच विनर खेळाडू म्हणून ओळखला जातो जिंती संघासाठी. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी बबलू उर्फ अमोल, लेफ्ट हँड बॅटर आहे, चांगला फलंदाज आहे. मागच्या काही दिवसामध्ये अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते बबलू. परंतु अक्षयचं कौतुक असेल, फलंदाजी अक्षयने आज केली नाही, चान्स मिळाला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये दमखम दाखवताना पहिला चेंडू एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती इंद्रजितला माघारी धाडलाय. पुढचा चेंडू अक्षयचा, स्लोवर वन, गती परिवर्तन, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, अवांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल. धावसंख्येत बदल, धावसंख्या होते 12. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकामधील 22 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 22. मॅच कुठेतरी थोडीशी दूरवर जाते का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. परंतु या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला निश्चितच कमबॅक होऊ शकतो. अमोलच्या बॅटमधून एक कव्हरला फटका आपण पाहतो. डीप लॉंग ऑफला गणेश येतात, सूर्य येतात. एक धाव मिळाल्या चेंडूवरती. रोहित पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. 13 ऑन दी बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. 2 चेंडू शिल्लक असतील. या महत्त्वपूर्ण षटकामधील जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन अक्षयच्या माध्यमातून होतंय. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेले आहेत. सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक येवतीगावचे सुपुत्र अभिषेक शेवाळे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल. रोहित देखील चांगला फलंदाज आहेत. यावेळी फटका चांगला आहे. गणेश काटेकरच्या हातामध्ये चेंडू. धक्का क्रमांक 2. रोहित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. कौतुक असेल गणेशचं, ज्या प्रकारे चेंडू जज केला, मन विचलित होऊ दिलं नाही आणि अतिशय चांगला झेल या ठिकाणी आपल्याला शेवटच्या मोमेंटला पाहायला मिळाला गणेश काटेकरच्या माध्यमातून. एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. रोहित सुद्धा पॅव्हिलियन मध्ये वापस जातोय. आता मात्र खूप सारा प्रेशर जिंती संघावरती असेल, कारण या षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण खेळाडू गमावलेले आहेत. पहिला होता इंद्रजित, दुसरा होता रोहित पाटील आणि धावा अवघ्या खर्च केलेले आहेत 3. म्हणजे 13 धावा आणि 2 गडी बाद अशा प्रकारची अवस्था सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 21 धावांचं भलं मोठं आव्हान या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी. परंतु बबलूमध्ये ती क्षमता आहे. या चेंडूवरती चौका षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये 15-17 धावा चेस होऊ शकतात. तुम्हाला त्या प्रकारचा प्रयत्न करावा लागेल. परंतु या फलंदाजाला मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. पंकज फलंदाजीसाठी क्रमांक 4 वरती पंकज, 12 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. युवराज सिंगचा हा नंबर आपण पाहतो. मॅच विनर आपल्या देशासाठी नेहमीच राहिलेत युवराज सिंग. त्यांना फॉलो करणारे खेळाडू आहेत. राईट हँड बॅटर आहेत, मोठे फटके खेळू शकतात. या चेंडूवरती एक मोठा फटका तुम्हाला कॉन्फिडन्स देईल. मॅच मध्ये तुम्हाला घेऊन येऊ शकतो, प्रयत्न करावे लागतील. चांगला चेंडू, परंतु अक्षय काटेकर दर्जेदार गोलंदाजी. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. अक्षयसाठी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये 2 गडी बाद आणि 3 धावा अशी प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. त्यामधील एक चेंडू हा निर्धाव होता, म्हणजे बॅटच्या स्वरूपात फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चला, टीम मिटिंग घ्यायची नाहीये, विनंती असेल काटेकरवाडी संघ. 6 चेंडू आणि 21 धावांचं खूप मोठं आव्हान. क्रमांक 3चं मॅच डिसाइडिंग षटक. मॅच डिसाइडिंग षटक घेऊन येत आहेत गणेश काटेकर. एक तेजतर्रार गोलंदाज, खूप वर्षापासून क्रिकेट खेळतात. कराड तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू आहे गणेश काटेकर. आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करत आले आहेत. समोर फलंदाजीसाठी बबलू उर्फ अमोल. 6-21चं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. गणेश, जबरदस्त चेंडू, क्या बात आहे. गोलंदाजीची ऍक्शन पहा, किती सुंदर ऍक्शन आहे गणेशची. आणि यासाठी ओळखले जातात गणेश काटेकर. आपल्या संघासाठी नेहमीच चांगलं योगदान त्यांचं राहिलेलं आहे.
5-21 सामना निसटतोय हातातून. सामना खूप लांब होत चाललेला आहे, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. 5 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर सामना जिंकू शकतो. प्रयत्न तुम्हाला चांगले करावे लागतील, परंतु गणेश ते सक्सेस न होऊन देण्याचं काम करतायत. चांगला फटका, यावेळी फटका आला, पाहूयात एलिव्हेशन मिळतंय का. एलिव्हेशन मिळते, परंतु वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. खराब क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी योगेश यांचं. नाही, 4 धावा. थोडंसं समीकरण क्लोज होते. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. योगेश ज्याने अप्रतिम फलंदाजी केली होती, कपिलच्या शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या कुठेतरी महाग ठरत आहेत. शेवटच्या चेंडूवरती सतीशचा चौकार, त्याचपूर्वी योगेशचे 2 खणखणीत षटकार आपण पाहिले. बबलू प्रयत्न करतोय. 4-17, 3 मोठे फटके प्रयत्न करावे लागतील. गणेश काटेकर पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. यावेळी चेंडू फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे. अक्षय काटेकर खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. षटकार. समीकरण पुन्हा एकदा राव सामन्यामध्ये रंग देताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तीन 11चं समीकरण मी म्हटलं होतं आणि ते आहे, त्यामुळे आता सामन्यामध्ये रंगत आहे. 3-11 बऱ्याच वेळा झालेले आहेत, 2-12 बऱ्याच वेळा झालेले आहेत. त्यामुळे आता मात्र प्रेशर गणेश काटेकर यांच्यावरती असेल. बबलू चांगली फलंदाजी, राईट आर्म राऊंड विकेट, स्लोअर वन. यावेळी अजून एक मोठा फटका, चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. 3 षटकार जर सलग आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तसेच तात्याकडून सामना जिंकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे अमोलसाठी. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर वन करण्याचा प्रयत्न होता, लवकर पिक केला आणि चेंडूला भिरकावून दिला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून एक आकर्षक खणखणीत लाजवाब षटकार. सामन्यामध्ये रंग. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गणेश काटेकर आपला अनुभव पणाला लावणार का. 6-21 ची आवश्यकता होती. 1 चौकार 2 षटकार, 2 चेंडू 5 धावा. 5 धावा 2 चेंडू. काटेकर वाडे की जिंती. यावेळी फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. फलंदाज खराब 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 खराब. अतिशय खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6-21चं समीकरण असताना पहिला निर्धाव चेंडू होता, म्हणजे 5-21 ला मॅच कुठे येऊन थांबले तर 1 चेंडू आणि 3 धावा. जबरदस्त 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 मॅच आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. एक चेंडू 3. गणेश काटेकर आपला अनुभव पणाला लावणार का. अतिशय चांगली मॅच होती, काटेकरवाडीच्या हातामध्ये होती. शेवटचा चेंडू बबलू. आता मात्र प्रेशर पूर्णपणे गणेशवरती असेल. पाहूयात. बबलू काय गमवायचं नाही अशा प्रकारची फलंदाजी होती. मॅच फक्त घेऊन जायची होती आणि ती आतापर्यंत घेतलेली आहे. शेवटचा 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. एक चेंडू 3 धावा. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. 1 चेंडू 3 धावांचं आव्हान. बबलू. गणेश काटेकर राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा चेंडू फटका बसला, चेंडू निर्धाव. काटेकरवाडी शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी विजय मिळवते. वेल प्लेड बबलू.